भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ चौथा हिरवा मानकुली आयोजित जीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2025 डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन। यावेळी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीचे भव्य दिव्य उद्घाटन देखील मोठ्या आनंदात पार पडले। चौथा हिरवा मानकुली आयोजित जीसीए चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग घेत मानकुली गावामध्ये श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगणावर क्रिकेटचा महोत्सव सुरू आहे। तर यावेळी आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचे व खेळाडूंचे चौथा हिरवा मानकुलीच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले। भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे यांचे विश्वासू भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर व मानकुली गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या आनंदात पार पडले व पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर यांनी सर्व क्रिकेट प्रेमींना व खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या। चौथा हिरवा क्रीडा मंडळ आयोजित जीसीए ट्रॉफी 2025 या वर्षीच्या प्रथम स्पर्धेच्या या अंगामाची सुरुवात आज चौथा हिरवा क्रीडा मंडळाने आयोजित केलेला आहे। डे नाईट स्पर्धा आहे। मानकुली गावाबद्दल सांगायचं तर या एक क्रिकेटचं वैभव असं आहे, क्रिकेटची पंढरी म्हणून हे मानकुली गावाचं नाव गणलं जाते। अतिशय म्हणजे खेळाडूंची क्रिकेट जर आवड असेल या परिसरामध्ये कुठल्या गावामध्ये त्या मानकुली गावामध्ये त्यांची ती स्पर्धा झाली। मानकुली प्रीमियर लीग झाली ना, ती सुरुवात झालेली आहे आणि त्या प्रीमियर लीग मोठ्या उत्साहात साजरी होते। आणि आज या चौथ्या हिरवाचे मी सर्व कर्णधार असतील, काही संघाचे अध्यक्ष असतील, सर्व खेळाडू त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी इथे आज मला बोलावून मान सन्मान दिला। उद्यानाचा पाहुणा म्हणून माझी निवड केली। म्हणजे प्रत्येक ठिकाणी उद्यान असतो का मानकुली गावामध्ये सालाबाद प्रमाणे याची सुरुवात माझ्या हस्ते झालेली आहे। या टीम मध्ये ज्या संघांनी ज्या भाग घेतला असेल त्या सर्व टीमच्या मी शुभेच्छा दिल्या टीमच्या संघ मालकांना। आणि या उद्घाटन प्रसंगी आज इथे उपस्थित रुपचंद दादा असतील, माणिक दादा असतील, शिवम भोईर आहे, रुपेश दादा आहेत आणि सर्व माझ्या मानकुलीचे सर्व टीम आणि या मानकुलीचे अजित भोईर, जयेश माले या सर्व संघांना आणि सर्व टीमच्या व्यवस्थापकांना मी शुभेच्छा देईन। पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन। आज मी पाल इथे वर्षभर पाल तर मला वाटतं एक दीड महिना जात असेल, जास्त जेव्हा पाऊस असतो जून जुलैचा तेव्हा इथे गाडे दिसत नाही। वर्षभर या क्रीडांगणावर स्पर्धेचे आयोजन असते, मी टेनिस असेल, सीझन असेल, सर्व खेळ इथे चांगल्या प्रकारे स्पर्धा होत असतात। इथे खूप हा क्रीडा नगरी बनवण्यासाठी या मानकुली ग्रामस्थांना द्यावे तेवढे त्यांचे कौतुक करत तेवढे कमी आहेत। कारण इथे जवळजवळ पूर्ण असं खजांचे साम्राज्य होतं, गांधी साम्राज्य होतं आणि या सर्व एकजुटीने या गावाने या क्रीडा नगरीसाठी खूप मेहनत घेतलेली आहे। सर्व ग्रामस्थांना खास करून या क्रीडा नगरीचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत रुपेश दादा, की त्याने या क्रीडा नगरीवर खूप त्यांचं प्रेम आहे आणि सतत त्यांची दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा निवड झाली असं मला वाटते या अध्यक्ष पदासाठी। का तेवढं ते प्रेम तेवढं ते क्रीडा नगरीवर प्रेम करतात। मी सर्व या ग्रामपंचायत मानकुलीच्या सर्व ज्या सुरुवातीपासून ज्या यांनी ग्रामपंचायत यांना योगदान दिलं असेल त्या सर्व कमिटीचे आणि सर्व ग्रामस्थांचे मी खास करून आभार मानेन। एवढी चांगली त्यांनी एक क्रीडा नगरी ते उभी केली। आज सगळं गावाचे या पंचक्रोशीचे सर्व लग्न कार्य असतील, साखरपुडा असतील, सगळे जे महत्वाचे जे सगळे समारंभ असतात या ठिकाणी होतात। त्याच्यामुळे खास एक विशेष त्यांना लौकिक प्राप्त झालेल्या मानकुली गावाला क्रीडा नगरीच्या माध्यमातून ते चांगलं काम आहे। इथे होतील ते काम त्यांना मंगल कार्यालय होतं माझ्या मते ते गणेश केने दिग्या बाई याच्या माध्यमातून त्यांनी ती तयारी केलेली आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। त्यांच्या कार्यास त्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या की गावाचं काम आहे, गावासाठी कोणतरी पुढाकार घेतला तर आपोआप त्याला हातभार लागतोय। आता गणेश केनेने सुरुवात केलेली आहे तर मला वाटतं थोड्या दिवसामध्ये ते बरेचसे दानशूर व्यक्ती गावातील तयार होतील। कारण गावाच्या काय पंचक्रोशीमध्ये एक चांगली काम आहे ते। या माझ्यामध्ये आमच्या परिसरामध्ये मंगल कार्यालय नाहीये। आज गुंडवली गावामध्ये खासदारसाहेबांनी एक अतिशय मोठं उभारलेलं आहे, त्या पद्धतीचं जे आहे तर एक मंगल कार्यालय कसं असतं की या ठिकाणी जरी पावसाचे काय असलं तरी ते कार्यक्रम होत राहतील। अतिशय चांगले कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे, त्यांना मी शुभेच्छा देतोय। पुन्हा एकदा मानकुली ग्रामस्थांचे मी आभार मानतोय।